सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी. वैष्णवा संगती उठ सुखवाठे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते गायनाचे उड्या पुडिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमानम् पांडुरंगाकरो प्रथमानम् पाण्डुरङ्गाकरो प्रथमानम् पांडुरंगाकरो प्रथमानम् हरे चरणा संतातिया दुसरी चरणा संतातिया दुसरी चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाची उडी आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. ढोरेवाडी या गावामध्ये भगवान पंढरीनाथांच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 3रं वर्ष आहे. याही वर्षी गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि हे वाक्पुष्प या निमित्ताने भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. खरं म्हणजे या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य ज्यांना आपण गेल्या 5-7 दिवसापासून ऐकताय ज्यांचा पक्वाद ऐकण्याची आशा सगळ्या महाराष्ट्राला असते असे आमचे तुकाराम महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनामध्ये गणेश महाराज आहेत, प्रदीप महाराज आहेत. नाव बदललं का तुम्ही? ते टोपण आहे का? आणि हे आणि आमचे महाराज तुमचं नाव काय? उद्धव महाराज. आणि आपण सगळीजण ही टाळकरी मंडळी कोणाच्या संस्थेतली आहे? प्रकाश महाराज यांच्या संस्थेतील ही सगळी टाळकरी मंडळी. तुम्हीसुद्धा आहे ना?
अर्थात ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला खरं म्हणजे आपल्या सगळ्या गावांना धन्यवाद यासाठी द्यावा असं वाटतो की आपली घरंही चांगली आहेत. फक्त घरं चांगली आहेत म्हणून चांगले आहात तुम्ही असं नाही, तुमचं मंदिर चांगलं आहे म्हणून तुम्ही चांगले आहात. फक्त तुमचे घरं चांगले असते आणि मंदिर जर चांगलं नसतं तर एखाद्या वेळेला मला तुमच्या घराचं कौतुक करता आलं नसतं. आपले घरं चांगले असावेत, खूप चांगले असावेत आणि आपल्या घराबरोबरच आपल्या गावातलं मंदिरसुद्धा चांगलं असावं, आपल्या श्रीमंतीला शोभण्यासारखं असावं. मला असं वाटते मंदिरच श्रीमंतीला शोभण्यासारखं असावं असं नाही, मंडपसुद्धा सोन्याचा असावा. सोन्याचा मंडप आहे. आलो तेव्हापासून मी सोनं पाहतो. सोन्यावाल्याच्या घरी उतरलो, आलो तेव्हापासून सोनं पाहतो. मंडपात आल्यानंतर सुद्धा सोनं सोनं. आणि मी या मताचा आहे नेहमी की प्रत्येकाच्या घरामध्ये सोनं असावं, नक्की असावं. प्रत्येकाच्या घरामध्ये सोनं असावं बरं का. किती असावं? किमान 1 क्विंटल तरी असावं. आता तुमच्या घरात तुमच्या वजना इतकं सोनं असायला काय हरकत आहे? किमान 1 क्विंटल सोनं प्रत्येकाच्या घरामध्ये असावं. असं कपाट असावं मस्त. खालच्या कपाटामध्ये खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या विटा असाव्यात. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळे भिस्किटं असावेत. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये नथी, बांगड्या, पाटल्या नाही का अशा असाव्यात. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये मग चपलाहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार. आणखी कोणचा रे? नाही, आणखी हाराचे प्रकार कोणचे आहेत आणखी? आता तुलाच विचारलं पाहिजे ना. कोणचे? चपलाहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार, चप्पलहार, जुचीहार नाही, असे हार असतात. हे सोनं प्रत्येकाच्या घरामध्ये असावं असं आमचं मत आहे. नक्की असावं. पण मी सांगू, सोनं हे सोनंही आहे, सोनं हे सोनंही आहे आणि सोनंही काळंही आहे. म्हणून शिवजी आपल्या गळ्यामध्ये सोनं न घालता साप का घालतायत? कारण काळ आहे म्हणून. मला असं वाटतं की आपलं मत आहे की आपल्या घरामध्ये सोनं असावं, भरपूर सोनं असावं. माझंही मत तेच आहे. पण आपल्या घरातलं सोनं आपला काळ बनू नये असं जर वाटत असेल तर त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती असावी. ज्या सोन्याच्या बाजूने संस्कृती राहत नसेल ते सोनं एक दिवस आपला काळ बनत असतं. असं म्हणतात, द्रव्यापाशी अतिव्याधी, द्रव्यापाशी दुष्टबुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी द्रव्यापाशी. हे सगळे विकार त्या द्रव्याजवळ असतात आणि ते विकार निघून जावे असं वाटत असेल तर त्या द्रव्याच्या बाजूने संस्कृती असावी, त्या सोन्याच्या बाजूने धर्म असावा, त्या सोन्याच्या बाजूने गाईचा हिस्सा असावा, गोग्रास असावा, त्या सोन्याच्या बाजूने गरिबाचा हिस्सा असावा, त्या सोन्याच्या बाजूने आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांचा हिस्सा असावा. माझ्या राजांनो, ते सोनं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, उद्धार केल्याशिवाय. सोन्याच्या बाजूने धर्म असला पाहिजे. पण बऱ्याचदा लोक फक्त सोनं ठेवतात, धर्म ठेवत नाहीत. त्याच्याजवळ मंदिराचा हिस्सा ठेवत नाहीत, त्याच्याजवळ गरिबाचा हिस्सा ठेवत नाहीत, त्याच्याजवळ गाईचा हिस्सा ठेवत नाहीत. आणि म्हणूनच सोनं ज्याच्या घरामध्ये जास्त आहेत ते लोक कीर्तनाला येत नाहीत. मग कीर्तनाला येत नाही, कीर्तनाला कीर्तन जमत नाही. सोनं कीर्तन काय झालं मग ते काय झालं? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हर मोह
बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाल अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है। मग अडवतात कशासाठी? वा, अडवतात कशासाठी? तर सोडायसाठी. अडवलंही पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे. आणि असा एखादा प्रसंग उभा झाला की सोडलंही पाहिजे, अडवलं पाहिजे माझ्या राजांनो. पण एखादा गरीब माणूस जर तुमच्या दारासमोर उभा असेल की पाटील पोरीचं लग्न आहे हो पाटील, 20,000 रुपयाची गरज आहे पाटील, माझ्या मुलीचा आशीर्वाद घ्या पाटील, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही पाटील, मरताना देवाचं नाव घेणार नाही, तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील, मला फक्त 20,000 रुपयाची गरज आहे, परत देईल पाटील, माझ्या मुलीकडे पहा, माझ्या मुलीकडे पहा, मला 20,000 रुपयाची गरज आहे, माझ्या पोरीचं लग्न आहे हो पाटील, 2 एकर जमीन आहे, विकू तर मुलांना काय ठेवू, 20,000 रुपयाची गरज आहे बघा, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. अशाही वेळेला ज्या श्रीमंताचा दरवाजा उघडत नसेल, नक्की त्याचं रक्त तपासा, त्याच्यामध्ये फरक असेल. माझं बरोबर आहे बरं काय? मग श्रीमंती असते कशासाठी लेको तुमच्या घरामध्ये? पैसा असतो कशासाठी तुमच्या घरामध्ये? शिल्लकचा पैसा तर कागदच असतात ना. मग कागद वापरून जर एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न होत असेल, कागद वापरून म्हणतो मी, कागद वापरून जर एखाद्या गरीबाच्या मुलाचं शिक्षण होत असेल, कागद वापरून जर एखाद्या गोशाळेमध्ये गाय जगत असेल, तर मला असं वाटतं तुम्हाला पैशाचा वापर करायचा नाही, तुम्हाला कागदाचा वापर करायचा आहे, कागदाचा वापर करायचा आहे. पैशाचा नाही वापर करायचा. फेकून दिले ना कागद तुम्ही काही दिवसाच्या अगोदर, जाळून टाकले, काही काहीची नदीत सापडले, काही डबे घेऊन फिरत होते, कोणीच वारीत सापडलं नाही. जोडोनी आधन, जोडोनी आधन, उत्तम व्यवहारे, जोडोनी आधार, जोडोनी आधार, उदाम व्यवहारे, जोडोनी आधार, जोडोनी आधार, उदाम व्यवहारे, जोडोनी आधार, जोडोनी आधार, उत्तम व्यवहारे, जोडोनी आधार, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती, उत्तमची गती, होय पावेना, उत्तमची गती, उत्तमची गती, होय पावेना, जोडोनी आधन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, जोडोनी आधन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती, उत्तमची गती, होय पावेना, उत्तमची गती, उत्तम
माणसाचा सुद्धा उद्धार यामुळे होत असतो, त्याला उत्तम गती प्राप्त होत असते. म्हणून मी धन्यवाद देत असताना यासाठी देईल की तुमच्या गावातली संस्कृती चांगली आहे. आणखी यासाठी धन्यवाद देईल की माझं स्वागत करण्यासाठी म्हातारे नव्हते, तरुण होते. नाही का? काय त्याचं नाव कमलेश, हुशार आहे, चांगलं धावपळ आहे. असे सगळे पोरं आमच्या स्वागतासाठी येत असतील तर मला असं वाटतंय हे आमचं तर भाग्य आहेच माझ्या राजांनो, पण या देशाचंही हे भाग्य आहे. मला असं वाटतं की देशाच्या समृद्धीसाठी सुसंस्कृत पिढीची गरज आहे. देशाच्या समृद्धीसाठी, देशाच्या भल्यासाठी सुद्धा सुसंस्कृत लोकांची गरज आहे. मला माहीत नाही, माझा तो विषय नाही तुकाराम महाराज, पण मला असं वाटतं की या देशाचा राजा सुसंस्कृत असला पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही बरं का. सुसंस्कृत असला पाहिजे तो या देशाचा राजा. मला वाटते संध्याकाळी एखाद्या वेळेला सापडला तर तो मंदिरात सापडायला पाहिजे, मदिरात नाही. मंदिरात सापडायला पाहिजे असं आहे. तुम्ही रामायण वाचा म्हणजे लक्षात येईल. रामप्रभू भरताला नीती सांगत असताना काय सांगतात ते पहा. राजा कसा असला पाहिजे, राजाने कशाचा त्याग केला पाहिजे, कशाचा त्याग केला पाहिजे. प्रभूनं ते इतकं बारीक सांगितलं. राजा ढोल वाजवणारा नसला पाहिजे, राजा गायन करणारा नसला पाहिजे, राजा दिवसा झोपणारा नसला पाहिजे, राजा विनाकारण फिरणारा नसला पाहिजे, राजा मद्य पिऊ नसला पाहिजे. नाही का? राजाचे लक्षणं सांगितलं आहे. आणि काय काय असलं पाहिजे. त्याच्या देशामध्ये काही गड असले पाहिजे, दुर्ग असले पाहिजे, शस्त्रदुर्ग असला पाहिजे, धनदुर्ग असला पाहिजे, पर्वतदुर्ग असले पाहिजेत, जलदुर्ग असले पाहिजेत. 5 प्रकारचे दुर्ग सांगितले रामायणामध्ये. असे दुर्ग असले पाहिजेत, जलदुर्ग असले पाहिजेत, पर्वतदुर्ग असले पाहिजेत, शस्त्रदुर्ग असले पाहिजेत, धनदुर्ग असले पाहिजेत आणि शास्त्रदुर्गसुद्धा असले पाहिजेत. शास्त्राचा सुद्धा दुर्ग असला पाहिजे, साठा असला पाहिजे. असा राजा असला पाहिजे बाबा, असं सांगितलं महाभारताने आणि रामायणाने. आणि म्हणून या देशाचा राजा सुसंस्कृत असला पाहिजे. तुमचं काय मत आहे सांगा, टाळ्या वाजवून सांगा ना. असं खरं सांगा, या देशाचा राजा संध्याकाळच्या वेळेला मंदिरात सापडला पाहिजे का मदिरात सापडला पाहिजे? खोटू नका बोलू बरं. मंदिरात सापडला पाहिजे. ते किती दुकानवर जरी भेटत असली, पानपट्टीवर जरी येत असली, मला नाही माहीत की हे का असं घडते म्हणून. आम्ही या देशामध्ये राहणारी माणसं आहोत, आमचा हा देश आहे. त्याच्यामुळे आम्हाला देशाच्या बाजूनच उभं राहावं लागेल ना, देशाच्या बाजूनच उभं राहावं लागेल ना. आम्हाला मदिराच्या बाजूनं नाही उभं राहता येणार दादा. हे कितीही मोठ्या माणसाचा जरी शोक असला, कितीही मोठ्या श्रीमंत माणसाची ही पीव असली तरी आम्हाला याच्या बाजूनं कसं काय उभं राहील? आम्ही जर फक्त श्रीमंताचा विचार करत बसलो, श्रीमंताच्या शोकाचा विचार करत असलो आणि त्या ठिकाणी बिचारांना ती आवडती आहे त्यांना कौतुक करत बसलो तर मग देशाचं कौतुक कोण करायचं? मग धर्माचा विचार कोण करायचा? मग संस्कृतीचा विचार कोण करायचा? आम्ही उभं राहिलो तर ते श्रीमंताच्या बाजूने आम्ही कधी उभं राहणार नाही. आम्ही संस्कृतीच्या बाजूने उभं राहू आणि आम्ही देशाच्या बाजूने उभं राहू. घेऊ ना आम्ही त्यांची नावं, घेऊ ना. भगतसिंगाचं नाव घेऊ ना आम्ही. का घेऊ नये आम्ही भगतसिंगाचं नाव? 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचा असताना भगतसिंग जर या देशासाठी फासावर जात असेल तर कीर्तनकाराला सुद्धा त्याचं नाव घ्यावं लागेल ना. राजगुरुनगर, राजगुरूचं नाव घ्यावं लागेल ना. बिचारा काही शिकलेला नव्हता पण देशासाठी काहीही समर्पित करायला तयार होता. आणि म्हणून राजांनो, मला असं वाटतं हे तरुण मुलं जर आमच्या स्वागताला येत असतील त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही जन्मभर तरुण राहावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टीपासून दूर राहावं लागेल. पानपट्टीवर भेटणार आहे म्हणे, दुकानवर येणार आहे, तुला माहित आहे रे. आता माफ करा बरं का मला. बैरी राजा प्रजांधळी अधांतरी दरबार.
पुढचं तुम्ही म्हणा आता. बहिरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. पुढचं म्हणा. सरकार. सगळं म्हणा ना. असू द्या माझ्या राजांनो. या ठिकाणी आल्यानंतर आमचं स्वागत तरुणाने केलं, यासाठी मी आपलं स्वागत करेल. मला आनंद झाला या गोष्टीचा. आणि म्हणून आजचा या ठिकाणी हा प्रसंग आहे. एक सांगतो गड्या तुम्हाला, साधू जे बोलत असतात ना राव, साधू अनुभवाने बोलत असतात. माहीत आहे तुम्हाला, शास्त्र असं सांगते की राजा हा कानाने ऐकत असतो. ऐका बरं का, राजा हा कानाने ऐकत असतो. म्हणजे गुप्तचर सांगतील तसं त्याला ऐकावं लागते. राजा हा कानाने पाहत असतो. ऐकत असतो नाही, कानाने ऐकते. मी ऐकताय. बरं झालं तुम्ही होते. राजा हा कानाने पाहत असतो. पशु हा डोळ्याने पाहत असतो. आणि साधू हे शास्त्राने पाहत असतात. शास्त्राने. सर्वसामान्य माणसं डोळ्याने पाहतात. पशुसुद्धा डोळ्यानेच पाहतो. सर्वसामान्य माणसं डोळ्याने पाहत असतात. राजा कानाने पाहत असतो. आणि साधू आहेत ना, संत आहेत ना, हे शास्त्राने पाहत असतात. म्हणजे कानाने पाहणारे राजे असतात. कानाने जे ऐकले ते खरं असं म्हणणारे राजे असतात. डोळ्याने पाहिलेलं ते खरं हे सामान्य माणसं असतात. आणि शास्त्राने पाहिलेलं ते खरं हे साधू असतात. आणि शास्त्र आजचं नाही ना दादा. आजचं आहे का शास्त्र? महाभारत का कालचा विषय आहे का? महाभारत काय परवाचा विषय आहे का? महाभारत 5000 वर्ष झाले महाभारताला. अरे रामायण का कालचा परवाचा विषय आहे का? रामायणाला हजारो वर्ष झाले रामायणाला. तरी सुद्धा आपल्याला माहित आहे की रामाचा वनवास 16 वर्षाचा होता. बरोबर आहे? तरी माहित आहे आपल्याला. मी जरी 16 वर्षाचा सांगितला तरी तुम्ही 14 वर्षाचा निश्चय आहे तुमचा. रामाच्या भावाचं नाव गंगाराम होतं. हसतं तू. काय होतं सांग ना. रामाच्या भावाचं नाव काय होतं? लक्ष्मण होतं. माहित आहे. रामाच्या वडिलाचं नाव लालू होतं. माहित आहे. रामाच्या वडिलाचं नाव दशरथ होतं. माहित आहे. मला असं वाटतं त्रेतायुगातलं रामायण आजही आपण आठवायला तयार आहोत. त्रेतायुगातलं रामायण आपण आजही विसरायला तयार नाही. आमचं रामायण मागतात लोक. मी प्रश्न विचारतो की मागता कशासाठी? तुम्हाला वनवास माहीत आहे, तुम्हाला सीता माहीत आहे, तुम्हाला लक्ष्मण माहीत आहे, तुम्हाला दशरथजी माहीत आहेत. मग रामायणात ऐकायचं काय दुसरं? हेच ऐकायचं आहे ना. कशासाठी रामायण मागतात? खर्च येणार आहे. ते म्हटले महाराज खर्च किती आला तरी चालेल, पण आम्हाला पुन्हा रामायण ऐकायचं आहे. पुणे पुणे कीर्तनी हो सुनी सुनाई. 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 की प्यास बुझत न बुझाई. जिनकी प्यास बुझत न बुझाई. की प्यास बुझत न बुझाई. जिनकी प्यास बुझत न बुझाई. सीताराम चरित अति पावन. सीताराम चरित अति पावन. परम सरस परमित मन भावन. परम सरस परमित मन भावन. पुणे पुणे कीर्तनी हो सुने सुनाई. पुणे पुणे कीर्तनी हो सुने सुनाई. पुणे कीर्तनी हो सुने सुनाई. पुणे पुणे कीर्तनी हो सुने सुनाई. सुने सुनाई. सुने सुनाई. पुन्हा पुन्हा कशाला ऐकायचं? पुन्हा पुन्हा रामायण. वा रे वा रामायण. काही लोक तर म्हणतात आम्हाला काय रामायण ऐकायचं राहून. काय रामायण लावलं राव तुम्ही? नाही का? काय रामायण लावलं? बोलो म्हण अशी आहे की काय महाभारत लावलं असं नाही म्हणत लोक. हा असं कधी म्हणतात काय महाभारत लावलं? तर महाभारत त्यांच्या घरातच असते, त्याच्यामुळे ते रामायण नाव घेतात.
काय रामायण लावलं राव, लांब लचक तुम्ही रामायण लावलं असं म्हणतायत. पुन्हा पुन्हा साहेब ऐकायची इच्छा होते. माझ्याकडे जाणकार माणसं बसलेले आहेत. पुन्हा पुन्हा लोक रामायण का ऐकतायत, पुन्हा पुन्हा का ऐकायचं आहे असं आम्हाला विचारतायत. त्याचं उत्तर हे आहे, मला असं वाटते तुम्ही 8 दिवसातून एकदाच जेवताय ना. एकदम साधं उत्तर आहे. रोज रोज जेवावं लागते तुम्हाला. कशासाठी? ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने जेवण केलंच पाहिजे. ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा रामायण ऐकलं पाहिजे. हा अनुभव आहे. मी सांगितलं साधू कशातून पाहतात, साधू शास्त्रातून पाहतात. समाजाकडे कशातून पाहतात, रामायणातून पाहतात. कशातून पाहतात, उपनिषदातून पाहतात. कशातून पाहतात, वेदातून पाहतायत. साधू शास्त्रातून पाहत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतंय साधू हे त्रैकालज्ञ असतात. साधूला तिन्ही कालातलं समजत असते, तिन्ही कालातलं समजते साधूंना. म्हणून नाथ महाराजांचे काही प्रमाण वाचा तुम्ही, लक्षात येईल की नाथ महाराजांनी 450 वर्षाच्या नंतरचं सांगितलंय रे. बघा तुम्ही भागवत वाचा, तुम्ही भागवतामध्ये सांगितलंय, भागवतामध्ये केसाला जास्त महत्त्व येईल म्हणून सांगितलंय. या केसाला आहे ना जास्त महत्त्व येईल, केसाला जास्त महत्त्व येईल. भांगाला जास्त महत्त्व येईल. नंतर तर असा भांग येईल इकून टक्कल मधात एवढाच राहील. आले आता आपल्या जवळ लोक बरं का पोरं. आता एवढंच राहिलं फक्त, तेवढं केलं की आपण ते बरोबर. मग केसाला जास्त महत्त्व येईल भागवतामध्ये सांगितलं. सासू सासऱ्याला जास्त महत्त्व येईल भागवतामध्ये सांगितलंय. जो करे मस्करी जाना कलियुग सोयी गुणवंत बखाना. मस्करी करणाऱ्या माणसाला जास्त महत्त्व येईल. धर्म प्रवजित तप प्रचलितम सत्यंच दूरे गतम पृथ्वी मंदफला नृप कपटिना सत्यमृतो ब्राह्मणा साधू शिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कलही. असं कलियुगामध्ये सगळं घडेल. असं जर हजारो वर्षाच्या अगोदर लिहून ठेवलं असेल तर माझ्या राजांनो ऐका, साधू कधी वाईट बोलत नसतात, साधू कधी असत्य बोलत नसतात. त्यांना समाजाचा हिताचा विचार करायचा असतो आणि समाजासाठी ते संकट सहन करायला सुद्धा तयार असतात. चला पुढे. अनुभवाने बोलतात ही माणसं, अनुभवाने बोलतात. अनुभवाला महत्त्व नाही असं वाटतं तुम्हाला? अरे समाजामध्ये आजही जे महत्त्व आहे ना ते अनुभवालाच आहे. परमार्थ तर अनुभवाशिवाय होऊच शकत नाही, लक्षात ठेवा. अनुभवाने ज्याचं वय मोठं असेल तो परमार्थातला मोठा आहे. म्हणून चांगदेव महाराज संप्रदायामध्ये लहान आहेत आणि मुक्ताबाई संप्रदायामध्ये मोठी आहे. अनुभवाने ज्याचं मोठेपण असेल तो मोठा आहे. वयाने मापला जात नाही परमार्थ, अनुभवाने मापला जातो. अनुभव परमार्थातही मोठा आहे, अनुभव प्रपंचातही मोठा आहे. मला पुढे घेऊ द्या. खरं म्हणजे प्रपंचातसुद्धा अनुभवी माणसाला महत्त्व आहे. खरं म्हणजे लोक आपल्याला महत्त्व देत नाहीत. आता खरं म्हणजे कुठं नेत नाहीत, राहू द्या म्हणतात. बाबा तुम्ही घरीच थांबा म्हणतायत ना, तुम्हाला काही समजत नाही म्हणतात. काय मोठं आश्चर्य हो माणसाचं भाऊ. हो, लहानपणी माय म्हणते तुला समजत नाही. लहानपणी कोण म्हणते? आई म्हणते. काय म्हणते? तुला काही समजत नाही. नंतर कोण म्हणते? मला फटाफट सांगा, हे मला माहीत नाही ते सांगा. आई म्हणते मला माहीत आहे. नंतर कोण म्हणते? महाराज काय म्हणते? कळत नाही म्हणते तुम्हाला. इतका चांगला मृदंग वाजवून सुद्धा काहीच कळत नाही म्हणते तुम्हाला. वा रे बायको. एकतर कलेक्टर भेटले मला, महाराज हे 10वी नापास आहे. मला म्हणते तुम्हाला अक्कल नाही म्हणते, हे 10वी नापास आहे. लहानपणी आई म्हणते तुला समजत नाही, तरुणपणी बाई म्हणते तुला समजत नाही, आणि म्हातारपणी मुलं म्हणतात तुम्हाला समजत नाही. अनुभव हा अनुभव असतो. काय झालं तुम्हाला अनुभवासाठी सांगतो. एक लग्न ठरलं तरुणाचं, आणि लग्न ठरल्यानंतर त्याने ठरवलं की आपल्या लग्नामध्ये एकही म्हातारा न्यायचा नाही. ऐका बरं का, एकही म्हातारा न्यायचा नाही. सगळे म्हातारे सप्त्याला पाठवून द्यायचे. एकही म्हातारा आपल्या न्यायचाच नाही आपल्याला. म्हातारा एकही एकाचे नाचू देत नाहीत. वेळेवर लग्न लावतात, लग्न वेळेवर लावतात, लावायला लावतात.
आणि म्हणून म्हातारा न्यायचा ठरला नाही. 2-4 लक्झऱ्या गाड्या भाड्याने सांगितल्या, काही गाड्या होत्या, कार होत्या, आता खूप मोठी वाहनं होते. प्रत्येक गाडीमध्ये आहेत मुलं तेवढे बॉक्स ठेवले आणि पाण्याचे नाही, पाणी कशाला देता मला तुम्ही. अर्थात लक्झऱ्या गाड्या सांगितल्या, एकही म्हातारा न्यायचा नाही असं ठरवलं. सगळे तरुण एकत्र जमले आणि त्या नवरदेवाच्या भावाला असं वाटलं नाही आपला चुलता असला पाहिजे सोबत, म्हणून त्यांनी पाठीमागची डिक्की उघडली आणि त्या आतमध्ये चुलता घातला त्या डिक्कीत लक्झरीच्या. बाहेरून कुलूप लावून घेतलं. सगळी नाचत नाचत मुलं तिथं गेले मंडपामध्ये. आता सगळे तर झालेले होते. नवरदेवसुद्धा बहुल्यावर बसला. मंडप असा सजलेला होता. सगळे लोक बसलेले होते. लपालप मंडप भरलेला होता आणि त्या ठिकाणी सगळे पोरच दिसतात. म्हणून एका म्हाताऱ्याला असं वाटलं यांची गंमत घेतली पाहिजे, लेकाची गंमत घेतली पाहिजे. एक म्हातारा उभा राहिला. त्याने विचारलं, पोरं हो? म्हटले काय हो? आमची मुलगी न्यायला आलात? म्हटले हां, मुलगी न्यायला आलो. आंधण नेणार? म्हटले आंधणसुद्धा घेऊन जाणार. हे बघा, मुलगी नेणार, आंधण नेणार, तशी 4 एकर जमीन आम्ही मुलीला दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही नेली पाहिजे. आणि ते जर नेत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत मुलीला पाठवणार नाही. हे तर म्हटलं आता जमीन कशी न्यायची? चर्चा सुरू झाली. तेवढ्यात नवरदेवाच्या भावाला आपल्या चुलत्याची आठवण आली. ती उघडली डिक्की. जिवंत होता बिचारा. काढला बाहेर, पूर्ण झटकून काढला आणि त्या मंडपामध्ये येऊन उभा केला. इकून हा म्हातारा, तिकून तो म्हातारा उभा राहिला. हा नवरीकडचा म्हातारा म्हटला, मुलगी नेणार? इकडचा म्हातारा म्हटला हां हां नेणार. आंधण नेणार? म्हटले हां, आंधण सुद्धा नेणार. 4 एकर जमीन दिली, नेता आली पाहिजे. म्हटले ती सुद्धा नेणार, पण एका अटीवर नेणार. जी मुलगी आम्हाला न्यायची ती जशी मंडपात आहे, जे आंधण आम्हाला न्यायचं ते जसं मंडपात आहे, तशी 4 एकर जमीन मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार. आता बोलण्यासाठी जर अनुभवाची गरज आहे तर जगण्यासाठी अनुभव नको का? अनुभवे आले मला असं वाटतं दुसरे काही अनुभव घेऊ नका, पण माणसाने किती वाजता उठलं पाहिजे, किती वाजता जेवण केलं पाहिजे, सकाळच्या न्याहारीमध्ये काय असलं पाहिजे, नंतर किती वाजता जेवलं पाहिजे, कधी भजे खाल्ले पाहिजेत का रोज भजेच खाल्ले पाहिजेत, नाही का? नाही का? रोज काय वडापावच खाल्ला पाहिजे का? काय म्हणत असेल ते पोट बिचारं रोज, नाही का? अनुभवाने 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 माणूस मोठा होत असतो. अनुभव घेतला पाहिजे कडे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा नाही घेतला पाहिजे, पण मला असं वाटतं की अनुभवाने माणूस मोठा होतो. आणि संत हे मोठे आहेत त्याचं कारण अनुभवाने मोठे आहेत. मला पुढे सांगू द्या. संतांचे अनुभव आपल्या यासाठी कामी पडतात की संतांचे अनुभव हे विधायक अनुभव आहेत, विघातक नाही. आपल्याला चांगल्या तत्वाला पोस्ट करणारे अनुभव आहेत, तिथपर्यंत पोस्ट करणारे अनुभव आहेत. म्हणून साधूचे अनुभव आपण ग्राह्य मानले पाहिजेत. चला आपण पुढे प्रवास करू. आता विषय असा आहे, या जगामध्ये कोण असा आहे की ज्याला सुखाचा अनुभव नको आहे? कोण आहे असा? कोण आहे की ज्याला सुख नको आहे, सुखाचा अनुभव नको आहे? माणसाला वाटत असते की आपण जगलोच पाहिजे, आणि फक्त जगलो नाही पाहिजे तर सुखाने जगलो पाहिजे, सुखाने जगलो पाहिजे. अरे म्हाताऱ्या माणसाला तर बऱ्याचदा असं वाटत असते की महाराज गेलो पाहिजे, गेल्याशिवाय तर पर्यायच नाही, गेलो पाहिजे महाराज. पण कसा गेलो पाहिजे? सुखाने गेलो पाहिजे. माणसाची मरणाची इच्छासुद्धा सुखानेच आहे. मी सुखाने मेलो पाहिजे आणि जगताना सुद्धा मी सुखाने जगलो पाहिजे, सुखाने जगलो पाहिजे. म्हणून सुखाने जगण्याची इच्छा माणसाची आहे.
याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाला सुखाची इच्छा आहे. प्रत्येक माणूस त्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रयत्न कोणताही असो बा, तो परमार्थातला प्रयत्न असो वा प्रपंचातला प्रयत्न असो, तो फक्त सुखासाठी असतो. विठ्ठल विठ्ठल. सुखाच्या आशेने माणसाला प्रपंच समोर उभा ठेवतो आणि संत म्हणतात की आम्ही त्या सुखाचा उपभोग घेतो. बघा, तुम्ही जाणकार श्रोते आहात. सुखाच्या आशेने प्रपंच आपल्याला समोर उभा ठेवतो आणि संत म्हणतात आम्ही सुखाचा अनुभव घेतो. सर्व सुख ल्यालो सर्व आनंद निर्भर, आनंद निर्भर, सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर, आनंद निर्भर, सुखाच्या आशेने प्रपंचाच्या समोर उभं राहणं हा भाग वेगळा आहे आणि त्या सुखाचा अनुभव घेणं हा भाग वेगळा आहे. हा भाग वेगळा आहे. माहित आहे, एक घनीभूत सुवर्ण आहे आणि या सुवर्णाचे काही अलंकार आहेत. मला असं वाटतं सोनं बोलावत असताना असं काहीतरी लांब येत असेल, असं येत असेल, पण अलंकारी बर्वेपण निवाडू दावी. संत म्हणतायत आम्ही त्या सुखाचे अलंकार आमच्या अंगावर धारण करतो. अर्थात सुख हे आमचा अनुभवाचा विषय आहे आणि सुख हा आपल्या आशेचा विषय आहे. आशेने आपण संसाराच्या दारात उभे राहतो. एक दृष्टांत सांगत राहतो की एका गाढवावर काही मडके लागले. असे उन्हाळ्याचे दिवस होते आणि या बाजारातून त्या बाजारामध्ये कुंभारभाव जात होते. थकलं होतं ते गाढव थकल्यामुळे खाली बसल्यानंतर उठायला तयार नव्हतं. मग कसं उठणार म्हणून एका शहाण्या माणसाला विचारलं, काय रामभाऊ राजा, गाढवाला किती मारलं तर हे उठतच नाही हो, हे उठलं पाहिजे. त्यावेळेला रामभाऊने सांगितलं, तू एक काम कर, तू असं कर की एक असा लांब बांबू घेऊन ए पोरा, ए बाबू, माझ्याकडे पहा, इकडे पहा. त्यांनी सांगितलं असा लांब बांबू घेऊन ये. बांबू आणला आणि काय झालं, लांब बांबू आणल्यानंतर त्या गाढवाच्या पोटाला बांधला. कोणाच्या? गाढवाच्या. तू कोणाबद्दल ऐकतो आता? गाढवाबद्दल. तुझ्यासमोर कोण उभा आहे? गाढव उभा आहे. म्हटलं बरं का त्याने, तुझ्यासमोर कोण उभा आहे? गाढव उभा आहे म्हणते. ए तुला म्हटलं, तू समोर, एकदम समोर त्याच्या तू आहेस. हां, तुझ्यासमोर कोण उभा आहे? फटकन म्हणून टाकलं गाढव उभा आहे. त्या गाढवाच्या पोटाला असा बांबू बांधायचा. त्याने तो गाढवाच्या पोटाला बांबू बांधला आणि त्या गाढवाच्या समोर असा 2 हात ठेवला. असा 2 हात. बघा तुम्ही, लक्ष द्या. आणि त्या समोरच्या टोकाला एक हिरव्यागार घासाची पेंडी बांधली. मला असं वाटते दृष्टांत अत्यंत ग्राम्य आहे पण फार महत्त्वाचं आहे. समोरच्या त्या टोकाला हिरव्यागार घासाची पेंडी बांधल्यानंतर कितीही मारून उठायला जे तयार नव्हते ते उभं राहिलं. कशासाठी? पेंडीसाठी उभं राहिलं. कशासाठी? पेंडीसाठी उभं राहिलं. आता खरं सांगा, पेंडीसाठी ते चालत राहिलं. किती दिवस चाललं म्हणजे त्याला ते पेंडी मिळेल भाऊ? किती दिवस चाललं म्हणजे पेंडी मिळेल? जन्मभर चालत राहिलं तरी त्याला ते पेंडी भेटणार नाही. तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतो म्हणून? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दिशाची न पावला, दिला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाची न पावला,
सुखाची या आशा जन्म गेला मुक्ती प्रयत्न नाही केला विरताची साक्षी न पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा हा प्रपंच सुखाच्या आशेने माणसाला त्याच्या समोर उभा ठेवतो. आता मिळेल, नंतर मिळेल, त्याच्यानंतर मिळेल. हे बघा, आपण सगळे प्रापंचिकच आहोत बरं. आम्ही कीर्तनाला उभे राहिलो तरी बरं का. आम्हाला तुम्ही आमच्या गळ्यामध्ये हार घालावा अशी अपेक्षा असेल तर आम्ही प्रापंचिकच आहोत. असं काय करता? कीर्तन झाल्यानंतर तुम्ही आमचं कौतुक करावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही प्रापंचिकच आहोत ना. असं काय करता? ह्या प्रापंचातल्या गोष्टी आहेत सगळ्या. अरे म्हणून आपण सगळे प्रापंचिक बरं का. आपण सगळे एकाच घरात राहणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा विचार आहे. मी सांगतो म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी नाही असं नाही, तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे असं नाही, आपल्या सगळ्यांसाठी हा विषय आहे. आपण आशेने जगतो. आपली आशा सुखाची कधी पूर्ण होत नाही. सुखाची आशा जर पूर्ण झाली असती ना राव, तर आम्हाला असं भनभन फिरावं लागलं असतं का कीर्तन करत? कुठंतरी एकांतामध्ये गेलो असतो आणि नामचिंतन केलं असतं सगळं. आम्ही चरख्यासारखं फिरण्याची गरज पडली नसती. अरे त्या चरख्याच्या तोंडातून रस बाहेर पडतो. कोणाच्या तोंडातून? चरख्याच्या तोंडातून रस बाहेर पडतो ना महाराज. चरख्याच्या तोंडातून रस बाहेर पडतो. त्या चरख्याला विचारा रसाची चव काय म्हणून, नाही सांगता येत. अरे ज्याच्या तोंडातून रस बाहेर पडतो त्याला जर रसाची चव माहीत नसेल आणि ज्याच्या तोंडातून कथा कीर्तन बाहेर पडतंय त्याला जर कथा कीर्तनाची चव माहीत नसेल तर त्या चरख्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक असेल? काय फरक असेल? फरक नसेल म्हणून टाळ्या वाजल्या बघा. आणि आपण सगळे एका घरात राहणारी माणसं आहोत. आपण सगळे एका प्रवासाला निघणारी माणसं आहोत. हे जे मी सगळं बोलतो ना, हे माझ्या तुकोबारायाबद्दल बोलतो. हे मी सगळं बोलतोय ना, हे माझ्या जोग महाराजांबद्दल बोलतो. हे मी सगळं बोलतोय ना, हे संतांबद्दल बोलतो, आमच्याबद्दल नाही. आमच्याबद्दल नाही. आमच्याकडे फक्त एवढंच काम आहे की तुमच्यापर्यंत ते पोस्ट करणं. आणि म्हणून आपण सगळे सुखाच्या आशेने जगणारी माणसं आहोत राव. आपली सुखाची आशा नाही पूर्ण झाली, अजून नाही पूर्ण झाली ना. आशा संपतही नाही. जसे जसे माणसं म्हातारे होतील तशी तशी त्यांची आशा जवान होते. एकाला पाठवलं, जा रे म्हणे नारळ घेऊन ये सप्त्याचे. ते गेल्यानंतर इथं जवळच गेलं खेळला. काही वेळाला दिलं नारळ. म्हणे 7 रुपयाला एक नारळ. बापरे, इतके महाग असतात का म्हणे. याच्यापेक्षा स्वस्त कुठं मिळतील म्हणे. पुण्याला. केवढ्याला दिलं नारळ? म्हणजे 5 रुपयाला नारळ. वा रे वा, याच्यापेक्षा कुठं स्वस्त मिळतील म्हणून मुंबईला. केवढ्याला नारळ? म्हणजे 2 रुपयाला नारळ. अरे वा, इतके महाग, याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटतील म्हणजे फुकट, कोकणात जा. गेलं कोकणात. आता फुकट म्हटल्यावर तर काय, वर चढलं, खूप नारळ खाली टाकले, भरपूर गंज झाला. आणखी खाली उतरलं, वर पाहिलं लेकाने, एवढं नारळ दिसलं त्याला. आणखी नाही म्हटलं हे असलंच पाहिजे म्हणे. हे तर असलंच पाहिजे. आता मरणं हे कितके आहेत ना खाली. गेलं वर महाराज माऊलीला याच्यासाठी एक ओवी लिहावं लागली या माणसासाठी. कोणची ओवी? जैशी तृष्णा वाढीन न लिया, मेरुई हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दाना ओढ. हे ओवी याच्यासाठीच आहे ना. एवढं मोठं लेका खाली पडलं, आणखी वर निघाला. गेला वर गेल्यानंतर नारळ जरा मोठं होतं, देठाला जरा पक्क होतं. एका हाताने तुटत नव्हतं, दोन्ही हातावर. दोन्ही हाताने जसं पकडलं तसं दोन्ही हात निसटले खोडाचे. खोड असं वाकडं होतं. आता दोन्ही हात लटकल्यानंतर लटकलं नाही, खोडाला पाय लागत नव्हते. लटकलं, कसं लागणार? हो, असं धरलेलं आणि पाय नाही लागणार. हो, आता पाय लागले तरी हात कसे लावायचे? म्हणजे अशी परिस्थिती झाली. लटकलं, मेलो म्हणे. आता कशाला जगायचं म्हणे. इथून पडल्यावर काय जगत असते का म्हणे माणूस. आता मेलो म्हणे, कुत्रे खातील आपल्याला. आता कुठून दुर्बुद्धी सुचली म्हणे फुकट नारायची. आणि म्हणून एका पाहिलं त्याने. तिकडून एक उंटावर दिसला माणूस. त्या उंटावरच्या माणसाला त्याने आवाज दिला, ओ दादा, मला काढून दे रे, मी 1000 रुपये देतो तुला. फुकट फिरणार आहे, 1000 रुपये देतो म्हणे. आता त्यालाही आशा लागली, 1000 रुपये भेटतात. महाराज ते उंटावरच होतं.
ते काही शहाणं नव्हतं, ते शहाणं होतं. पण कोणचं होतं? उंटावरचं शहाणं होतं ते उंटावरचं शहाणं. ते उंट घेऊन आलं, ते लटकणाऱ्याला बरोबर खाली असा उंट उभा केला. हे उंटावरचं उंटावर उभं राहिलं, त्याला वरच्याला काढण्यासाठी त्याचे पाय पकडले. त्याला उंटाला असं वाटलं उतरलं, ते निघून गेलं उंट. वरचं म्हणते 1000 देतो, खालचं म्हणते 2 देतो, नाराय सोडू नको, नाही तर मेलोले का दोघे आता. अंगंगलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याची गृहीता दंडं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं मूढमते. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा पुनरपि पक्ष पुनरपि मासा पुनरपि अयन पुनरपि वर्ष तदपि न मुञ्चति आशामर्षं भज गोविन्द भज गोविन्द भज गोविन्द मूढमते भज गोविन्द मूढमते. लिहून ठेवा, लिहून घरी गेल्यावर लिहून ठेवा. जोपर्यंत तुमची आशा संपणार नाही तोपर्यंत तुमच्या पदरामध्ये समाधान पडणार नाही. आशा ही परमं दुःखं, आशा ही परमं दुःखं, नैराश्यं परमं सुखं. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. अरे आशेने दीन केले देवासी, तर अशी काय ते जगाचा जो नित्यदाता, तो आशेने केला भिकेसरीसा. वैऱ्याचे द्वारी झाला मागता, द्वार पाडता तेने त्याशी. तेरे द्वार फळा भगवान भगत दे रे जोडी. हो, अर्थात आशा. मला असं वाटतं की असा कोणचा माणूस आहे की ज्याला सुखाची आशा नाही. झालंय किती राहिलं आहे आपलं आता? बरोबर 30 मिनिट राहिलेत. चालीसहित थांबणार आहोत आपण बरोबर 11 वाजता. कोण असा माणूस आहे भाऊ, खरं सांगा कोतवाल भाऊ, की खरंच आशेशिवाय जगू शकतो? सुखाची आशा प्रत्येक माणसाला आहे. सर्व सुखाची आशा, सुखाची आशा प्रत्येक माणसाला आहे. सुखाच्या आशेनेच माणसं जगत असतात. यावर्षी नाही पिकलं पुढच्या वर्षी पिकेल, आशा सुखाचीच आहे. यावर्षी नाही व्यवसाय झाला पुढच्या वर्षी व्यवसाय होईल, सुखा आशाचीच आहे. यावर्षी कीर्तनं बंद असले पुढच्या वर्षी लागतील, नाही का? आशा सुखाचीच आहे. आपल्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागं आशा सुखाची आहे. माझ्या राजांनो, सुखाची आशा असेल तर मला असं वाटतंय दुःखी माणसाला विचारून सुखाची आशा कशी पूर्ण होईल? हो, आशा सुखाची आहे राव, आणि दुःखी माणसाला विचारताय. राणी दुःखिया दुःखी भेटले ना तरी सरोवर आटले. एखाद्या दुःखी माणसाजवळ जाता आणि सुखाची विचारपूस करता. अरे तोच तर दुःखी आहे, तोच तर दुःखी आहे. तो तुमची सुखाची आशा कशी पूर्ण करेल? प्रपंच तर दुःखी आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी. अर्थात तोच जर दुःखी असेल तर तुमच्या सुखाची आशा तो पूर्ण कशी करेल? सुखाची इच्छा असेल तर तुम्ही कोणाला विचारलं पाहिजे? जे सुखी आहेत त्यांना विचारलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सुखवश हे चिठाई
संतांच्या जवळ सुख आहे. म्हणून काही मंडळी, काही साधक मंडळी महाराजांच्याकडे गेली. महाराजांना विचारलं, महाराज काय तुमचा प्रपंच? एक बायको मेली, एक बायको कर्कशा, काय तुमचा प्रपंच? अन्न करता तुमचा मुलगा मेला, काय तुमचा प्रपंच? तुमचा एक भाऊ तुम्हाला सोडून गेला, काय तुमचा प्रपंच? तुमचे आईवडील गेलेत. तरी महाराज आम्ही पाहतो तुमच्याकडे आनंदित दिसताव, सुखी दिसताव. हे सुख मिळालं कुठून तुम्हाला? प्रपंचापासून तुम्हाला सुख मिळालं नाही हे नक्की आहे, हे नक्की आहे, हे नक्की आहे. अरे तुम्ही ज्यावेळेला 17 वर्षाचे होते अंदाजी, त्यावेळेला तुमची 15 वर्षाची विठायली दमाचा आजार होता. तुम्ही होते बिचारी संतू नावाचा मुलगा मेला, 6 वर्षाचा होता. तुमचे आईवडील गेले, सावजी तुम्हाला सोडून गेले, भाऊजाई गेली, दुष्काळ पडला महाराज. वयाच्या 17व्या 18व्या वर्षी तुम्हाला गावातल्या लोकांनी काढून दिलं. तुम्हीच म्हणताय ना, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली, असं लिहिलंय ना तुम्ही. हे सगळं तुमच्या प्रपंचावर आहे, त्या प्रपंचामध्ये तुम्ही राहताय, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला सुखी दिसता. आम्हाला नक्की माहीत आहे की हे सुख तुम्हाला भेटलं आहे ना, हे प्रपंचापासून नक्की भेटलं नाही, नक्की भेटलं नाही, भेटतही नाही आणि तुम्हाला नक्की भेटलं नाही. हे समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते, हे प्रापंचिक समाधान नाही, हे पारमार्थिक समाधान आहे. तर हे सुख तुम्हाला मिळालं कुठून? वैष्णवा संगती सुख वाट जीवा, सुख वाट जीवा. वैष्णवा संगती 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 सुख वाट जीवा. सुख वाट जीवा. वैष्णवा संगती सुख वाट जीवा. वैष्णवा संगती सुख वाट जीवा. वैष्णवा संगती सुख वाट जीवा. आणि गणनावा काही आणि कमी देवा काही रे. आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे बोडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे. गायनाचे बोडे आपुलिया छंदे. आवाजही सारखेच आहेत, उंची सारखे, आवाज सारखे, उंची सारखी आहे, कलर सुद्धा कलरही सारखा. काय शोध घेतलाय खरं म्हणजे नाही. उंची सारखी, आवाज सारखे आणि कलर सारखा, हा शोध आहे. कशामुळे सुख वाटले तुम्हाला? महाराज म्हणतात वैष्णवा संगती.
सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीने मला सुख वाटलं. आता काय बघा, आता वैष्णव, ज्ञानदेव वैष्णव मोठा. वैष्णव कशाला म्हणतात एकाच वाक्यात सांगून टाकतो. वैष्णवाची संगती तुम्हाला भेटते म्हणजे वैष्णव कोण? वैष्णवाच्या व्याख्या आल्या भागवतामध्ये. म्हणजे प्राथमिक व्याख्या आहेत त्या, आणि पण महत्त्वाची व्याख्या आहे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. हा वैष्णव आहे. ज्याची सगळी माया देवावर आहे तो वैष्णव. ज्याचं सर्वस्व देव आहे तो वैष्णव, नाही का? देवाशिवाय ज्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीही नाही तो वैष्णव. जिकडे गेला तो जे करेल ते तो देवासाठी करतो तो वैष्णव. आणि याच्या संगतीने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. मी दुसरं काही नेणत नाही, दुसरं जाणत नाही. याचा अर्थ असा आहे की मी योग जाणत नाही, मी ज्ञान जाणत नाही, मी कर्म जाणत नाही, मी यज्ञ जाणत नाही, मी फक्त चांगली संगती जाणतो. आणि मला असं वाटतं ज्याची संगती चांगली असेल त्याला अनासय हे घडेल ना, अनासय हे घडेल ना. महाराज असं म्हणतात, मला साधूच्या घरातलं काहीही करतो, मला साधूच्या दारातला वृक्ष जरी केला तरी मला मान्य आहे, मला साधूच्या दाराची पायरी केली तरी मला मान्य आहे. आणि पुढे सांगतायत, मला वैष्णवाच्या न्हाणीतला किडा केला तरी मला मान्य आहे. हा वैष्णवाची न्हाणी होईल मी किडा. विचारलं महाराजांना, वैष्णवाच्या न्हाणीमध्ये तुम्ही किडाय व्हायला तयार, याचं कारण काय? तेथे राम नाम वैष्णवाची संगत. माझ्या राजांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, संगती चांगली ठेवा. आमचे काही तरुण कीर्तनकार आहेत, खूप चांगले कीर्तन करतायत. तुम्हीसुद्धा तरुण आहात. दुसऱ्या कोणाची संगती केल्यापेक्षा कीर्तनकाराची ठेवा. तुम्हाला कीर्तनकार एखाद्या वेळेला गाडीत बसून महाराष्ट्रात नेईल ना, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी तुमचा सन्मान झाल्याशिवाय राहणार, लक्षात ठेवा. म्हणून आमचे काही, आता आमचे प्रशांत महाराज आहेत, आमचे उद्धव महाराज आहेत, उद्या येणारे आमचे पुरुषोत्तम महाराज आहे की ज्यांनी मला या ठिकाणी आग्रह केला येण्याचा. त्यांनी आग्रह केला, खरं पुरुषोत्तम महाराजांनी अत्यंत आग्रह केला. अशी काही आमची महाराज मंडळी आहेत, यांच्या संगतीने राहा ना, यांना असू द्या ना फोन, यांच्यासोबत राहा ना. बघा, आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या संगतीने सुद्धा तुमचं कधी वाईट होणार नाही, लक्षात ठेवा. कीर्तनकाराच्या संगतीने जर तुमचं वाईट होत नसेल तर जे वैष्णवाची संगती करतात ते किती भाग्यवान असतील. काय वाईट होणार आहे? तुमचा परिचय करून देतील. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जा, तुमचा परिचय काय काय एवढाच असतो, आमचा परिचय महाराष्ट्रात असतो. कोण्याही रस्त्यावर जा आणि कुठेही तुम्ही शिदुरी बोलवा, तिथे येत असते, अत्यंत प्रेमाने येते. पण आम्ही असे आहोत की आम्हाला असं वाटतं ते आम्हालाच भेटते. ते आमच्याकडे पाहून देत नाहीत, ते आमच्या धर्माकडे पाहून देतात. म्हणून आम्ही धर्माला कधी विसरायचं नसते. ते आम्हाला आमच्यावर प्रेम करत नाहीत, ते आमच्या धोत्रावर प्रेम करतात. ते आमच्यावर प्रेम करत नाहीत, ते आमच्या धर्मावर प्रेम करतात. कोण संजय महाराज, कोण पुरुषोत्तम पाटील, कीर्तन करतायत म्हणून ना. कीर्तन त्यांचं केलं असतं तर तुम्ही ऐकलं असतं का? कीर्तन साधूचं करतायत म्हणून ना. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वैष्णवाची संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्या राजांनो, झालं आहे माझं कीर्तन आज, पण मी एवढंच सांगेल, तुम्ही हिरे असाल ना तर सोन्याच्या संगतीने राहाल, शोभून दिसाल. तुम्ही हिरे असाल ना, सोन्याच्या संगतीने राहा, तुम्ही शोभून दिसाल. पण तुम्ही हिरे असाल ना, तुम्ही ढेकणाच्या संगतीनं चुरा होईल तुमचा. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला. माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान जर कशाने होत असेल तर ते फक्त संगतीने होते, फक्त संगती. चांगल्या संगतीचा माणूस कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, तो काम चांगलंच करत असतो. कुठेही जाऊ द्या, कोण्याही क्षेत्रामध्ये चांगल्या संगतीचा माणूस जाऊ द्या, खऱ्या अर्थाने तो आपली चमक दाखवल्याशिवाय राहत नसतो. आणि म्हणून संगत अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तरुणाने संगतीपासून सावध राहणंही फार महत्त्वाचं आहे. झाले बघा, एक कुसंगत आहे, एक विसंगत आहे आणि एक सत्संगत आहे. कुसंगत
टाळावी लागते, विसंगत भोगावी लागते आणि सत्संगत करावी लागते. कुसंगत टाळली पाहिजे, नक्की टाळली पाहिजे कुसंगत. उदाहरणं अनेक आहेत, अनेक उदाहरणं आहेत. 2 पोपट होते आणि दोन्ही पोपट राजाने शिकवायसाठी ठेवले. पोपट शिकत असतात, शिकल्यानंतर ते बोलत असतात. आणि एक कसायाच्या घरी ठेवला, एक साधूच्या घरी ठेवला. आणि 6 महिन्याने काय शिकलेत पोपट म्हणून पाहायला गेला राजा. कसायाच्या घरी गेल्यानंतर पोपट शिकला होता. किती पाहिजे, कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे, नाही का, असं शिकला होता. बोलू लागला. राजाला राग आला, त्याचा सोबत घेतलाय तो. साधूच्या घरी जो पोपट ठेवला होता तो चांगलं बोलायला लागला. या इदम आसनम अलंकृताम भवताम, नाही का, या आमचं आसन अलंकृत करा, आसनावर बसा. या घेता का, कॉफी घेणार, चहा घेणार, पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, असंच ना, पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले. हो, नवीन पोपट आता खूप चांगले बोलतात सध्या. पाहुणे आले, पाहुणे आले म्हणायला लागला. चहा 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 द्या, चहा घ्या, कॉफी घ्या, कॉफी घ्या, असं म्हटल्यानंतर राजाला खूप आनंद वाटला. दोन्ही पोपट त्याने सोबत घेतले. वाईट बोलणारा जो पोपट होता ना, त्या पोपटाला मारण्यासाठी त्याच्या मानेवर सुरा ठेवला. मारणार त्या पोपटाला, तेवढा चांगला बोलणारा पोपट आणखी चांगला बोलला आणि म्हटला, राजेसाहेब नका मारू त्याला. कशासाठी मारताय तुम्ही त्याला, नका मारू. म्हटले मारणार, मूर्ख कसाही बोलतो, मारणार. त्यावेळेला चांगला बोलणारा पोपट म्हटला, राजेसाहेब तो वाईट बोलतो ना, हा दोष त्याचा नाही, वाईट संगतीचा आहे. मी चांगला बोलतोय ना, हा गुण माझा नाही, माझ्या चांगल्या संगतीचा आहे. गवाशनानाम सशृणोति वाक्यम अहं हि राजन वचनम मुनीनाम न तस्य दोषो न चमद्गुणो वा. त्याचा दोष नाही, माझा गुण नाही. संसर्ग दोषा गुणा भवन्ति. संसर्गामुळे, या संबंधामुळे हे वाईट बोलतो आणि मी चांगला बोलतो. राजांनो, वाईट बोलत असतात बघा तुम्ही. जशी संगती असेल तशी पोरं बोलत असतात. माहीत आहे तुम्हाला, जशी आई बोलत असेल तसं मुलं बोलत आहेत, नाही का. आई बोलत असेल तसं लहान लहान पोरं कधी कधी बोलत आहेत. बाबा तुम्हाला ना काही अक्कलच नाही म्हणतात, ते आईचं ऐकलेलं असतं त्याने. नाही, जशी भाषा आईची असेल तशी भाषा बदलते. म्हणजे एक संगत, उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आणि म्हणून संगतीने माणसं बदलत असतात, संगतीने माणसं बिघडत असतात आणि संगतीने माणसं सुधरत असतात. एक कुसंगती आहे, ती माणसांनी टाळली पाहिजे, तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. दुसरी संगती आहे की जी विसंगती आहे, ती भोगावीच लागते. विसंगती भोगावी लागते. उदाहरण सांगेल. भेटलाय मला, का रे खूप नाराज दिसतो रे, काय करतं म्हणे राजा. हुंडा खूप भेटला, पण फार डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे, काय करावं म्हणे. हिवाळ्याचे दिवस असले ना, आपण चहा करून मागितला की ती सरबत करते म्हणे. फ्रीजरमधलं बर्फ काढते म्हणजे, फ्रीजर असते ना ते, आणखी आतल्या आत असते ते, त्यातलं बर्फ काढून सरबत करते म्हणे. चहा मागितला की सरबत करते, सरबत मागितलं की चहा करते. अरे मग पावलटा लढतो कशाला, मी सांगतोय तू तसं कर. आणि कसं करू. सरबत मागितलं की काय करते, चहा करते. आणि चहा मागितला की काय करते, सरबत करते. मग असं कर ना, ज्या वेळेला तुला चहा लागत असेल त्यावेळेला, तुमच्यासाठी आहे बरं का हे असं, चहा लागत असेल त्यावेळेला सरबत मागायचं आणि सरबत लागत असेल त्यावेळेला चहा मागायचा. प्रयोग सक्सेस. 1 महिना निघून गेला. त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं. तो म्हटला, हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे. म्हटले मग, आपल्या गावात सप्ताह चालू आहे. म्हटले मग, मला असं वाटते त्यातले 50 वारकरी जेवायला सांगितले पाहिजेत. ते म्हणजे 50 नाही 100 सांगायचे. उलटी होती ना. म्हणे बाबा 100 सांगू, पण मला असं वाटते तू त्यांना चांगलं पिठलं भाकर करशील. पिठलं भाकर असते का म्हणा, श्राद्ध आहे ते, कढी असते, वडे असतात, भजे असतात, कुरडे असतात, खीर असते. म्हणे पिठलं भाकर. उलटी आहेस ना तू. आले वारकरी. वारकरी टचून जेवत असतात. टचून कसं जेवलं पाहिजे हे सांगून टाकतो, त्याचा फायदा होईल तुम्हाला. आता तुम्ही पाकिट देता म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे.
टचून कसं जेवायचं असते, इथं बोट लावायचं, इथं बोट लावायचं, इथं इथं, जोपर्यंत ही जागा इतकी टणक होणार नाही तोपर्यंत जेवायचं. समजलं? टचून इतकं असं असं वाजवायचं आहे. असं असं कसं वाजलं पाहिजे? असं वाजलं पाहिजे, असं वाजलं पाहिजे, असं वाजलं पाहिजे. तोपर्यंत जेवायचं. याला काय म्हणतात? टचून. टचून जेवले वारकरी बिचारे, जेवले गेले घरी जेवून निघून गेले. दिवस पावसाळ्याचे होते, नदीला पूर आलेला होता, पात्र श्राद्धाचे होते. तो म्हटला, हे बघ नदीला पूर आलेला आहे, मी घेऊन जातो हे पात्र नदीत टाकायला. ते म्हणे, तुम्ही नाही, मी जाणार. उलटी होती ना. म्हटले, जा बाबा, पण गुडघ्या इतक्याच पाण्यात जाजो. ती म्हणे, नाही. गेली गड्या इतक्या पाण्यात. पाहता का? गेली ना वाहून. नदी अशी खाली वाहत होती. इकडेच वाहते नदी, इकडे वाहते ना, अशी अशी वाहते, अशी वाहत होती नदी, अशी वाहत होती. रामभाऊ गेला. रामभाऊ पाहत होता, नदी खाली वाहत होती, रामभाऊ वर पाहत होता. आता काय काय सांगायला लावता मला. नदी खाली वाहत होती, रामभाऊ वर पाहत होता. 2-4 माणसं भेटले. काय पाहतो रे रामभाऊ? वाहून गेली म्हणे राजा. गेली, बरं झालं म्हणे, पण गेली, वाहून गेली. वाहून गेली, वाहून गेली. अरे पण रामभाऊ, वाहून गेली, नदी इकडे खाली वाहत, गेलीशील खाली गेलीशील, तू वर कसं काय पाहतो? अरे वाहून गेली म्हटल्यावर इकडे जायला पाहिजे ना, तो असा उलटा कसा काय पाहतो? नाही म्हणे, ते खाली जाऊच शकत नाही, ती उलटी होती म्हणे. 100% सांगतो म्हणे, ते खाली नाही जाऊ शकत, ते वर गेले. विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते, सत्संगती करावी लागते. सत्संगतीचं सुख तुमच्या पदरामध्ये पडत असते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे, आपुलिया छंदे गायनाचे उडे, आपुलिया छंदे गायनाचे उडे, आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने गायनाचे ओढे, आपुलिया छंदे गायनाचे ओढे, आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने गायनाचे ओढे, आपुलिया गायनाचे ओढे, आपुलिया आनंद प्रगट करण्यासाठी गाये माणसं गातात. आनंद प्रकट करण्यासाठी माणसं गातात, नाचे आणि उडे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि ते वाटल्यामुळे गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपुलिया छंदे फार महत्त्वाचं आहे बरं का. आपण नाचतो, खरं सांगतो महाराज, पक्वादाच्या छंदाने नाचणं वेगळं नाही का. एखाद्या वेळेला काही असेल बाजूनं, त्याच्या छंदाने नाचणं वेगळं, आणि आपल्या छंदाने एकांतामध्ये नाचणं वेगळं. आणि म्हणून आपुलिया छंदे, मला वाटते आपल्या छंदाने जी माणसं नाचतात ना, त्याला दुसऱ्या उपकरणाची गरज पडत नाही. ते कुठेही असले तरी त्यांच्या आनंदाने ते नाचत असतात. आपुलिया छंदे महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या छंदाने नाही, आपुलिया छंदे. परमार्थामध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये आपल्या छंदाने नाचण्याचा अनुभव प्राप्त होतो, आणि प्रपंचामध्ये माणसाला प्रपंचाच्या संगतीने नाचावं लागते. आहे ना ओवी महाराज? हो. कोणाच्या छंदे नाचे? हां, म्हणा ना तुम्हीच आता. कैसे नाचे? हां, गारुड्याचे माकड श्रियेचेनी चित्त आराधी श्रियेचे, तियेचेनी छंदे नाचे, माकड गारुड्याचे दैश होय. कसे नाचे?
माकडासारखे नाच. दुसऱ्याच्या छंदाने नाचणं हा भाग वेगळा आहे. साधूच्या संगाने वैष्णवाच्या संगतीने जे नाचायला भेटते तो भाग वेगळा आहे. स्त्रियेचे छंदी नाचे माकड गारुड्याचे दैश होय, नाही का. दोघंही जण गेले बरं का एका बाजारात. गेल्यानंतर दोघंही सौभाग्यवती सोबत होती आणि तुकाराम महाराज असं विकायला बरंच काही काही आलं होतं. हरणं होते, ससे होते, कबूतर होते. काही लोक कबूतर घेत होते, काही ससे घेत होते, काही हरणं घेत होते, काही पोपट घेत होते आणि काही माकडं होते. माकडं असे बांधलेले होते, असे लाईननं बांधले होते. ते गेले दोघेही जण. काय हो, काय किंमत आहे? म्हटले 50,000 रुपये. बापरे, इतकी किंमत? माकड आहे? म्हटले मग किंमत आहे माकडाला. आता किंमत कमी झाली म्हणा माकडाची. आता कमी झाली. पहिले 15-20 वर्षाच्या अगोदर भरपूर महाग होते माकडं आहे ना. आता जरा आता किंमत बदलली. 50,000चं आहे, हे ₹1,00,000 आहे, हे 2 लाखाचं आहे. काय करतायत मग काम करतायत, घराचं राखण करतायत, बरोबर शेतात जात आहेत, बरोबर बाजारात जात आहेत आणि माल बाजार घेऊन येतात आणि एखादी साहित्य जर नाही चुकून आलं, किती शिव्या दिल्या तरी सहन करतायत. कोण? माकड गारुड्याचे जैसे होय, माऊली सांगतायत. माऊली सांगतात. एक माणूस म्हटला, बघ 10 दिवस झाले बाहेर जातो, माझं कामच होत नाही. कुणाचं तोंड पाहतो काय सांगा, कुणाचं तोंड पाहतो काय सांगा. कारण प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे सर्व काळ. म्हणून कुणा माकडाचं तोंड पाहतो काय सांगा, कामच होत नाही माझं, 10 दिवस झाले. बाईने सांगितलं, तरी मी तुम्हाला म्हणत होती, घर सोडताना तुम्ही आरसा पाहू नका. आरसा पाहून जाता तुम्ही म्हणून काम होत नाही. दुसऱ्याच्या छंदाने नाचणारे आपण आहोत. संत हे स्वतःच्या छंदाने नाचतात आणि म्हणून त्यांच्या संगतीने स्वतःच्या छंदाने नाचण्याचा अनुभव माणसाला प्राप्त होतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कडे साधन या परते. संतांच्या संगतीने राहत असाल तर दुसरी साधना करण्याची काय गरज आहे, काय गरज आहे. सगळी साधना तुम्हाला त्यांच्यासोबत प्राप्त होईल. आणि म्हणून देवाला असं म्हणतायत प्रभू, मला वाटते तुकोबार आहे की खरंच ही साधना आम्ही निवडलेली साधन आहे, ही साधना आम्ही शोधलेली साधन आहे. संतांची संगती फक्त आम्हाला माहीत आहे, वैष्णवाची संगती आम्हाला माहीत आहे, दुसरं आम्हाला काही माहीत नाही. वैष्णवाच्या संगतीने राहणंच फक्त आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून ही साधना आम्ही निवडलेली आहे. तरी देवा, या साधनेमध्ये, आमच्या साधनेमध्ये जर काही त्रुटी असेल तर तू आम्हाला सांभाळलं पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आता आपुल्या सयासे, 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 तुका म्हणे आता आपुल्या सयासे.
अत्यंत सुंदर या सप्त्याचं आयोजन आपण करत आहात. असंच हे आयोजन अखंड चालू राहो अशी अपेक्षा करतो. खरं म्हणजे 3रं वर्ष आहे आता, याचं 25वं वर्ष झालं पाहिजे. आणि या सप्ताहाचा रौप्य महोत्सव ज्यावेळेला असेल ना, त्यावेळेला पाहू तुम्ही सुद्धा मला इथं बसलेले पाहिजे. नाही, बसलेले पाहिजे. हो, त्यांच्या कृपेनेच, पण माझी काहीतरी आहे कृपा तुमच्यावर. आपण सगळ्यांनी या सप्ताहाचं 25वं वर्ष पाहावं. सगळ्यांनी पाहा. हे तर पाहणारच आहेत, हे सगळे पाहणार आहेत. आपण सुद्धा सगळ्यांनी या सप्ताहाचं 25वं वर्ष पाहावं अशी भगवान पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला आरोग्य मिळो, आयुष्य मिळो, आपल्याला भरपूर संपत्ती मिळो आणि त्या संपत्तीतला किमान 10वा हिस्सा तरी धर्मकार्यासाठी खर्च होत राहो आणि खऱ्या अर्थाने ती इच्छा भगवंताने आपल्याला देव, ही प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय महाराज नाही उच्चारिता अधिकार सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी.